या 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 या. आता उलट जायचं पिल्लू. मागं जा, मागं जावा, मागं जा, मागं जा. वा 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 छान. मागं जावा, मागं जावा. छान छान. मागं जावा. होईल, फरक पडेल त्याला लोक. हा चला चला या 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 चला या या या. ओके बस. त्याला फिट आली लहानपणी नाही नाही, पण फिवर आलं 2-3 दिवसाचा असताना. हा फिवर आली असणार ते लक्षात आली तुम्ही. आता किती दिवसांची औषध गेली त्याला? आता 15 दिवसाची दिली होती. किती? 15 दिवशी. 15 दिवसांची. परत दुसरा उभा राहा, उभा राहा, नका धरू. तसं मला बघायचंय त्याला. त्याला तो पडण्याची भीतीने घाबरत नाही ना? नाही. अरे वा. तसं ना मागच्या वेळी मी त्याला बघितलं होतं त्या मोराल आणि त्याचा स्वतःचा प्रयत्न खूप चांगला होता. मागच्या वेळेला तो स्वतःहून काही करायचा प्रयत्न करत होता. मला ते आवडलं होतं त्याचं. या 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 चलो. हा मी त्याला चालवून बघितले आहे व्हिडिओ, मला आठवला आता. या इकडं माझ्याकडे यायचं. चला या. ओके. अरे वा अरे वा छान. मध्ये तर स्पीड कसं वाटतंय आता सध्या? पहिलं नव्हतं एवढंच, म्हणजे हे करत जास्त व्हायबल व्हायचं. जास्त हलायचा. आता उभा राहायचा प्रयत्न करतोय. किती वेळ उभारतोय आता? बऱ्याच वेळ, साधारण त्याला जोपर्यंत त्याला असं वाटत नाही की ते पहिलं तर 1-2 मिनिटं 3 मिनिटाचं उभा राहायचं आणि बसायचं. 2-3 मिनिटं. आता सोफ्यावर किंवा बेडवरती असा तो त्याच्या हिशोबाने बऱ्याच वेळ थांबतो. तरी किती मिनिटं? साधारण 5 ते 6 मिनिटं आराम थांबू शकतो. 5-6 मिनिटं. अरे वा छान. स्थिर उभारले की मला. त्याला मागे जावा, जरा मागे जावा. जमलं की. अरे वा छान 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 छान. चला चला ये मागे. वा 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 वा. अरे मस्त मस्त. बोलण्यामधलं काही फरक वाटतो किंचित? काय वेगळं? हो, बराच फरक आहे. स्पष्ट थोडं बोलायला पण येते. दोघांनी सांगा. पप्पा खूप लोक इमोशनल असतात त्यावेळी. आई प्रॅक्टिकल असते कधी कधी. आईने सांगितलं फरक वाटला तर सांगा. फरक लई बोलण्यात लई, म्हणजे खूप जास्त. म्हणजे खूप जास्त फरक पडला. जास्त. होय. नवीन शब्द जास्त शिकलाय तो. नवीन शब्द जास्त शिकलाय. छान छान. काय काय बोलतो होता मग ते कधी कधी शब्द त्याला ते फुटायचे नाही काही बरेच शब्द. हा म्हणजे शब्द बाहेर पडत नव्हते. हा ते आता त्याला थोडं स्पष्ट येतात. येत होते त्याला ते बोलायला, पण कधी कधी अडकायचं. मग आता आपल्या औषधांनंतर त्याला स्पष्ट बोलता येणार. प्रयत्न वाढवलाय त्यानं. हो. वा छान. चालत नाही, उभं राहत नाही. तुम्ही मागच्या वेळा सांगितलं. चालणं किती सलग जमत होतं त्याला? सलग चालायला आता तसा मी चाललाच नाही तो जास्त. नाही चालत नव्हतं. नव्हतं जास्त. मग आता सध्या चालतोय. हा पकडून तर चालतोय कशाला. किती? एक रूमभर चालतोय का? मग रूम पूर्ण एक रूम चालतं? तेवढं चालतं. एक जाळी आमच्याकडे अशी लावलेली, त्या जाळीला पकडून 10 फूट तरी चालत असेल एक रूम. चालत. उभं राहणं म्हटलं तुम्ही पहिला 2-3 मिनिटं जमत होता तर 5 मिनिटं. 5 मिनिटं. हा 5-6 मिनिटं चालू बस. आता हा बसून हा लिहिण्यामध्ये काय थोडा फरक आवडला? आता तो हाताने पेन्सिल पकडून तो हे करायला लागला, रेषा तरी ओढायला लागला. अजिबातच पकडता येत नव्हतं. तो पण त्यानं प्रयत्न वाढवलाय. दररोज आता त्याच्यात जसं त्याला ते जाणवलंय की मला पकडता येतोय पेन्सिल किंवा पेन, तो कंटिन्यू घेऊन बसतोय. मग पहिल्यांदा त्याला धरता येत नव्हतं का लिहिताना हात? त्याला काय व्हायचं की हातात पकडलं की ते पूर्ण असं पेन ठेवता यायचं नाही, तो पूर्ण हलायचा. बरं. मग आता पकडतोय. हात पकडतोय आणि ऍटलिस्ट काहीतरी त्याच्यावर रेषा ओढवतोय. अच्छा पिल्लू मी बसतो असा व्यवस्थित कुठे? हो, कुठे मागे घालून बसतो. चलो पिल्लू. तुला उजवा हाताने येतं का डाव्या हाताने येतं? पेन पकड. पेन पकड. वा लिहा इथं. हातल्या हा पेपर इथं वरती काय लिहिणार माहित नाही. काय करणार? सर्कल किंवा काय काढता येतं? अजून तसं नाही, नाही. रेषा- आता पकडायला लागले. म्हणजे त्याला एवढी ग्रीप पण पकडता येत नव्हतं. घे पकड. पकड काहीतरी लिही. काय तर तुझ्या मनाने. छान पकडतो पेन. अरे वा छान 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 छान. असं ओके. तर त्यांनी पाहिलं, त्यांच्याच दृष्टिकोनातून तो
स्टेबल जास्त म्हणजे हलत नाही जास्त त्यांचं मन. म्हणजे आजोबांच्या हा. त्यांनी किती दिवसांनी बघितलं ह्याला? त्यांनी एक 2-3 महिने 2-3 महिन्यापूर्वी बघितलं होतं. म्हणजे त्यांना म्हणजे जानेवारीला आले होते ना 1 तारखेला. हा, जानेवारीला बघितलं होतं. त्याच्यानंतर ते आता त्यांनी त्या काय म्हणते की स्थिरता हा सांगितली. हे असंच होतं की आपण जेव्हा ट्रीटमेंट घेतोय ना तर आपल्याला जे बदल दिसतात ते आपल्याला ते लक्षात- डेली दिसतात. त्यामुळे आपल्याला एवढा लक्षात येत नाही. कधी कधी छोटा पडतो तो पण दिसत नाही, हम्म. पण बाहेरच्या लोकांना कळत असतं. त्यामुळे कधी तर असंच ना 15 दिवसांची मेडिसिन खाताना याला काही त्रास वाटला किंवा त्रास झाला काय? नाही काहीच. तसं काहीच काही नाही? त्रास नाही झाला. नाही नाही. खाल्ला व्यवस्थित औषध? हो. अरे वा. औषध नको, कडू लागतंय वगैरे काय म्हटलं? असं काहीच नाही. पण नाही. औषध खाताना काही त्रास नाही नक्की? नाही, तसं पथ्य काही- पाणी पाळणं झालं का? हो, सगळं. हा. 100% नाही, पण एक 95% पाळलं. कारण कधी कधी ते बाहेरचं थोडं मुलीला आणलं तर ते कधीतरीच होतं, अदरवाईज नाही. भूक लागत नाही ना? आणि एकदा जीभ दाखवा मला. जास्त करायची. अजून बाहेर. दात घासतोस तू? दात घासतोस? जीभ बुगे, दात बुगे, दात आत करा. ई. अरे वा, असते छान आहेत त्याचे. हा बसा. गेला तर चालते अडचण नाही. तर त्याच्यात तुमच्या औषध पाठवून दे. पोएम कुठली तुला? हाती काय ते असतं मला ते. मोठे हा. हं. अजून बरं, नेक्स्ट टाइम अजून जास्त